असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब यांना अशी विनंती करतो आपण उपस्थितांना संबोधित करायचं आहे। उद्याच्या 7 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांच्या परिचयाचे आदरणीय खासदार आमचे स्नेही ओमराजे निंबाळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार दिनकरजी माने, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैलजी मुलगे, आमचे सहकारी प्रदेश सचिव अभयजी साळुंके, बाबा पाटील, विजयकुमारजी पाटील, नागू पाटील, माधवरावजी पोळ, अल्लापाजी कोकणे, बडेसाहेब लकडारे, मनोहरजी पाटील, सुभाषरावजी, भजन दादा, संतोषजी सोमवंशी, आदरणीय व्यासपीठ, मी काय आपल्याला नवीन नाही, मी नेहमीच आपल्या संपर्कात आहे, राहतो, तो भाग वेगळा, परंतु वेळोअभावी आपल्यालाही आपल्या अधिकृत उमेदवाराचं आपल्याला त्याचं मनोगत ऐकायचं आहे। वेळ कमी असल्यामुळं, 950 गावं असल्यामुळं, 6 विधानसभा मतदारसंघ असल्यामुळं त्यांना जास्त तात्काळ बसून ठेवणं ही योग्य होणार नाही असं मी समजतो। महत्वाची गोष्ट या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या मनोगतामध्ये वेगवेगळ्या विषयावरती हात घालण्याचा प्रयत्न केला। त्या तळागाळातल्या लोकांबद्दल असेल, तालुक्याच्या बाबतीमध्ये असेल, राज्याच्या बाबतीमध्ये असेल, किंबहुना ही निवडणूक देशाची असल्यामुळे देशाच्या बाबतीमध्ये अनेक विषयावरती त्यांनी हात घालण्याचा प्रयत्न केला। मी काही तालुका पातळीचं बोलणार नाही किंवा विधानसभेचं किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेचं या ठिकाणी या विषयावरती मी बोलणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कामाला त्या त्या ठिकाणी लोकशाहीने जो अधिकार तुम्हाला आम्हाला दिलेला आहे त्या अधिकाराच्या योग्य पद्धतीनं कशा वेळेस कुण्या ठिकाणी वापर करायचा आहे, कारण दर 5 वर्षाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामासाठी आपल्याला संविधानानं जो, घटनेप्रमाणे जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर आपण ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा या सगळ्या गोष्टीसाठी आपण करत असतो। प्रश्न राज्याचा नाही तो, परंतु राज्याच्या संबंधितले प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला सोडवावे लागतात। आज जरी आपली ऐपत गावची नसेल तर आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदकडे जातो, पुन्हा राज्याकडे जातो, पुन्हा लोकसभेकडे जातो, परंतु उद्याची ही लोकसभेची निवडणूक एवढी महत्वाची आहे की तुमचं आमचं अस्तित्व टिकून राहायचं असेल, कदाचित मी असं म्हणेल की ही शेवटची संधी तुम्हाला आम्हाला आहे। इथं जर आपण चुकलो तर येणारी तुमची आमची पुढची पिढी सुद्धा तुम्हाला आम्हाला माफ करते, पण जे काय तमाशा या 10 वर्षामध्ये घडलेला आहे, सगळा काय बाजार आपल्या समोर आहे। आपण इतके हुशार आहेत, आमच्यापेक्षा तुम्हाला अधिकच माहिती राहतं। आज आपण मोबाईल बघतो, टीव्ही चॅनल बघतो, वर्तमानपत्र वाचतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी माहिती होतात, परंतु ह्याच्या पलीकडे सुद्धा ज्या जुन्या गोष्टी झालेल्या, ज्यांनी घडवलेलं आहे, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय, म्हणून आज आपण गुन्ह्या गोविंदानं आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये राहतो, आपल्या जिल्ह्यामध्ये राहतो। जो मूलभूत पाया असेल ते रचण्याचं काम आपल्या वाडवडिलांनी केलं असेल, आपल्या नेतृत्वानं केलं असेल, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज सांगायचं मागच्या अनेक 60-70 वर्षापासून जे पाया रचून दिलेलं आहे, आज सगळं आपल्याकडे
वाढून ठेवलेलं आहे, परंतु याला नीट खाता येत नाही, अशी परिस्थिती आजची बिघडली. जेवढं काही कमवलं आपल्या वाडवडिलांना यांनी विकण्याच्या माध्यमातून बाहेर काढायला लागले. जेवढं काही शासकीय मालमत्ता असेल ही मालमत्ता विकण्याच्या पलीकडे दुसरं काही त्यांनी आरोपपणा केलं. 2014ला आपल्याला येड्यात काढलं. भाकर पलटी करून बघा म्हणले. 15 लाख असेल, 2 कोटी नोकऱ्या असेल, शेतीच्या मालाला हमीभाव असेल, 1.5 पट असेल. आपल्यालाही वाटलं काहीतरी वेगळा माणूस दिसतोय आणि त्यांच्यावरती भरोसा ठेवून आपण त्या ठिकाणी भरघोस त्या ठिकाणी 300 खासदार त्या तिकडे निवडून दिले. आणि त्याच नंतर नोटबंदीचा काळ आला आणि नोटबंदीमध्ये कुणाकुणाचं काय भलं झालंय मी सांगण्यापेक्षा आपण अधिक चांगल्या पद्धतीनं समजू शकता. विल्हेवाट आपली झाली, आपली वाट लागली. आपल्या माता भगिनी त्या ठिकाणी रांगेत उभं राहिले. बाबा कुठेतरी संसाराला जे काही 100-200 रुपये जमा ठेवले असतील तर ते कुठेतरी उपयोगात येईल. वेळ निघून गेली आणि त्या पैसा फक्त कागदाशिवाय त्याचा दुसरा काहीच उपयोग झाला नाही. त्या उलट हे गडगंज जे उद्योगपती आहेत ह्यांचे किशे भरण्याने त्यांचा जो काळा पैसा जो पांढरा करण्यात आला. आमचं निलंगा नगर परिषदचं उदाहरण देतो मी. नेमकं त्याच काळातच नोटबंदी लागली. कुठून बाहेर 2000च्या नोटा आला माहिती नाही. ह्यांनाही खपवायचं होतं. कसं बी बँकेत चालणार आहे तो लाईन मध्ये उभं टाकेल. आजच्या दिवशी या सगळ्या नोटा बाहेर काढल्या. लोकांना काय मिळालं चला हा, आणि दुसऱ्या दिवशी तेच लोक बँकेत गेले, दारात दिसले. आम्हाला कळालं की कुणी कुणी पैसे गेले. अशी परिस्थिती त्यावेळेस झाली. म्हणजे याचा उपयोग कुणी कुणी घेतला हे तुम्ही आता मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि 2019 निवडणूक आली. 2019 मध्ये असंच शक्य त्यांनी काहीतरी काढावं, लोकांना वेड्यात काढावं ही भूमिका त्यांच्या मनामध्ये होती. कारण बाकी जे काय आश्वासनं दिले होते ते आश्वासनं यांच्याकडनं पूर्ण होणार नाही हे दिसता क्षणी त्यांनी शक्कल काढली की बाबा आपल्या शहीद जवान जे पुलवामामध्ये शहीद झाले त्यांच्या टाळूवरचं दोन्ही खाण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे दाखवलं की आम्ही किती देशभक्त आहोत आणि आम्ही पाकिस्तानला सुद्धा अतिरेकी खात्मा केला. ह्याचं शर्यत का त्याच्या अगोदर युद्ध झाले नाही. इंदिरा गांधीच्या काळात युद्ध झाले नाही. असे अनेक युद्ध झाले पण त्याचं गाजावाजा कधी कोणी काही केलं नाही. त्याच्यावरती आपण पुन्हा भावना उचलून गेलो. पुन्हा एकदा त्यांना आपण संधी दिली. आता 2024 मध्ये हा वेगळाच विषय तुमच्या समोर आला. तुम्हाला आठवत असेल 1980 मध्ये हेच रथयात्रा निघाली की राम मंदिर बांधण्यासाठी. अडवाणीनं काढलं होतं. त्यावेळेस गावागावातून विटा गेल्या. रुपया प्रत्येक गावातून गेले. आमचाही सहभाग होता. आम्हालाही श्रद्धा होती. विटा तिकडेच गेला, रुपया तिकडेच गेला. आणि हे सोय करून लोकांच्या खिशातले पैसे काढून हे मंदिर बनवलं आणि सांगतात की मोदीने हे मंदिर बनवलं. म्हणजे लोकांमध्ये जातीमध्ये भेद निर्माण करायचं, जातीमध्ये तेढ निर्माण करायचं, जेणेकरून आपल्याला ही पोळी भाजता येईल का ही भूमिका. कारण बाकीच्या ज्या अनेक गोष्टी आहेत, कोण डिझेल बद्दल बोललं, कोण पेट्रोल बद्दल बोललो, कोण गॅस बद्दल बोललं, विम्याबद्दल बोललो, अनुदान बद्दल आपण बोलतो आहोत. हे जे ज्वलंत प्रश्न आहेत जे की सामान्य माणसाला निगडीत असलेले प्रश्न आहेत, या प्रश्नावरती हात न घालता न बोलता केवळ असे एक भावनिक मुद्दा आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांचा सध्या चालू आहे. आता लोक सुद्धा हुशार झाले. काल परवा टीव्हीवर बघत असताना आता चॅनलवर वेगवेगळे चॅनलवाले मुलाखत घेत बसतात की मत यावेळेस कुणाला देणार. प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणी मत आजमावलं जातं. एक साधारण माणूस शेतकऱ्या माणसाला कळतं की बाबा काय भाव आहे काय नाही, तुरीचा काय भाव आहे, सोयाबीनचा काय भाव आहे, डिझेल काय वाढलं, पेट्रोल काय वाढलं. आणि त्यांनी म्हणलं की आपकी बार 400 पार होणार आहे, असं काय तुमचं काय मत आहे का. ज्यानं स्पष्ट म्हणलं मोदी गेलं तेल लावत.
मतदान हमी करणार त्याला कुठले 400 पार मिळतील? म्हणजे ही भावना आहे. आज 543 खासदार त्या ठिकाणी आपण निवडून देतो या देशामध्ये. एक एक खासदाराला किंमत आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल की 1998 मध्ये एका खासदारामुळं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पडलं होतं, ही तुम्हाला माहिती. आला प्रश्न आता निष्ठेचा. अनेकांनी त्या मुद्द्यावर सुद्धा बोलले. आज निष्ठा काय असते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सकाळी एकीकडे, दुपारी एकीकडे आणि रात्री झोपताना एकीकडे अशी परिस्थिती आहे. पण निष्ठेला सुद्धा किंमत आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर. कुठल्याही आमदार नसताना, काही नसताना राजीवजी गांधींनी त्यांना मुख्यमंत्री केले. ही निष्ठा आहे. आणि आता ज्वलंत उदाहरण ही निष्ठा आमच्या मित्राचा ओमराजेचा आहे. कदाचित उद्या एनडीए सरकार येणारच आहे आणि एनडीए सरकार आलं तर मी पहिला राहील की यांना शिफारस करून मंत्री करावं. ही ताकद, ही किमया. कारण तुमचं आमचं नातं जुनं आहे. मी गाव पातळीवर बोलत नाही, तालुका पातळीवर किंवा शिर्षी पातळीवर बोलणार नाही. ते पुढं 4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर बोलत. तुझी वेळ यायची, मग पुन्हा इथल्या आमदाराचं काढतो आणि माझ्या आमदाराचं काढतो, सगळं पुन्हा काढतो. आता काढणार नाही. विषयांतर करण्यापेक्षा ज्या कामासाठी आपण इथं उपस्थित झाला, तुमचे वर्षाचे 12 महिने तुमचं आमचं 34चं नातं झाले. खासदारकी, नामदारकी औसा आणि उस्मानाबाद झाले, तालुका निलंगा झाला. पण तुमचे आमचे संबंध पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, मार्केट कमिटी, पोलीस स्टेशन, डीपी, या सगळ्या गोष्टीचे तुमचे आमचे संबंध आहेत. तिथं कधीही आम्ही भेदभाव केला नाही. जाऊ दे का तुम्हाला काय मतं मागायचे का औसा विधानसभेमध्ये, असं कधी आम्ही बोललो नाही आणि बोलणार नाही. आणि त्याच पद्धतीनं मी अनेकांनी प्रयत्न करून, जसं रात्री बेरात्री ओम भाऊला त्या ठिकाणी फोन केला, तसं मी सुद्धा रात्री बेरात्री फोन केला नाही, दिवसाच फोन केला व झलक बघितली कामाच्या बाबतीत. त्याची पूर्तता करून मला पाठपुरावा झाला की असं असं झालं आहे. त्याला माहिती कुठलं काम आहे. मी म्हणजे खासगी काम नाही सांगितलं, कार्यकर्त्याचंच काम सांगितलं. म्हणजे असं तत्परता असणारा व्यक्ती आपल्याला पाहिजे का दल बदलू माणूस पाहिजे, हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. आणि माझी जाता जाता एकच विनंती, आम्ही तर आहोत कार्यकर्ते म्हणून आपल्या समोर आहोत. 24 तास आम्ही काम करतो. आमचं कुठं अडलं नडलं तर आम्ही खासदारापाशी जाणार, तो भाग वेगळा. पण आपल्याला जागा ठेवली पाहिजे आपण सगळ्यांनी, की बाबा उद्या आम्हाला सुद्धा ताट मनानं सांगता येईल की बाबा ह्या गावातून जास्तीत जास्त लीड मिळाले, तुम्ही झुकतं माप द्या. ही बोलण्याची ताकद तुम्ही आम्हाला द्या. तिथं काय परिवर्तन बघू. परिस्थिती बिकट आहे. इथं निवडणूक लागली, पाणी टंचाई आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, पाऊस कमी आहे, पुढं काय होईल काय सांगता येणार नाही. अशा या भीषण परिस्थितीमध्ये तुम्ही जर देवाचं नाव घेत असलो, जाती जातीमध्ये वाद लावत असलो किंवा आरक्षणाबद्दल बोलत असलो तर हे चुकीचं आहे. तुम्हाला ताकद दिली, तुम्हाला कर्तव्य होत नाही. आम्हाला ताकद द्या, आम्हाला काय करायचं आम्ही करू. आजमावून बघितलं तुम्ही, आता आम्हाला आजमाव. त्यांचा स्वभाव माहिती आहे, सगळे काम माहिती आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे जुने निष्ठावंतांचे कामं माहिती आहेत. आणि हे मी आपल्याला ग्वाही, त्यांच्या समोर आपल्याला ग्वाही देतो की येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये काही असो, सरकार तर आपलं येणारच आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणारच. ही काळ्या दगडावर लोक वैतागले, हे मी म्हणत नाही, पण त्याचं रूपांतर जसं माने साहेबांनी सांगितलं की मशीनमध्ये काही गडबड नाही, हे चुकीचं आहे. उलट सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की व्हीव्हीपॅटची चिठ्ठी असते बटन दाबल्यानंतर की आपण त्याच व्यक्तीला मतदान केले का नाही हे आपल्याला कळणार आहे. म्हणून आपल्याला असं कदाचित मनामध्ये शंका आहे की एक बटन दाबले की दुसरीकडे जातं, असं काही नाही. हे डोक्यातून काढून टाका. त्याच्यामुळे काही लोक मतदानाला सुद्धा जातात. नोटाचा उपयोग करू नका. नोटा म्हणजे नोटा बटन, त्याच्यात दुसरं काहीतरी तुमच्या मनात असेल तसं होणार नाही.
आणि एवढंच या प्रसंगी जास्त वेळ न घेता आपण आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांचं आपण या ठिकाणी ऐकलं, आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात आणि निश्चितच 4 जूनला निश्चितच आपण त्यांचा विजय गुलाल या ठिकाणी निलंग्यापासून या मतदारसंघात एवढंच मी वाहिलं, मी माझी जागा घेतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.